ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये श्री साई धाम आनंद संस्था यांच्या वतीने सिद्धिविनायक चौक काजूवाडी ठाणे येथे भव्य महाचंडी याग सुनेहा दांडिया नाईट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आयोजित या कार्यक्रमाला भाविक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमात विशेषतः भव्य लक्ष्मीपूजन आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये 51 महिलांनी 51 दिव्यांची महाआरती केली। 51 मुलींना 51 भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याचं वातावरण अनुभवायला मिळालं। 30 सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्यात दुपारी 3:30 वाजता महाचंडी याग पार पडला, तर सायंकाळी सुनेहा दांडिया नाईट रंगतदार वातावरणात संपन्न झाली। स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण एकत्रित लकी ड्रॉमधून सोन्याचे नाणे, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य यांना रोख पारितोषिक देण्यात आले। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच विविध मान्यवरांनीही उपस्थित राहून आयोजनाचं कौतुक केलं। या कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर, शिवसेना ठाणे शहर प्रमुख, कोपरी पाचपाकडी ठाणे शहर, ओवळा माजीवाडा अशोक भारकुवैती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। धार्मिक, सांस्कृतिक अशा दोन्ही पैलूंना स्पर्श करणाऱ्या सोहळ्यामुळे काजूवाडी परिसरामध्ये नवरात्र उत्सवाचे वेगळेच आकर्षण निर्माण झाले। आपलं मनापासून स्वागत आहे आज हा वाढण्यासाठी आला त्याबद्दल मी आदरणीय रजनीताई खाडे यांनी नुसती शॉल पुन्हा एकदा नाही आहे, मी सांगतो ही साईधामच्या प्रेमाची ऊब असलेली उबदार शाल आहे। काही दिवसांना थंडीचा महिना सुरू होतोय, त्यावेळेस नक्की साईधामची ऊब या महिलांसाठी लक्षवेधी ठरलेली आहे। आज अप्रतिम कामगिरी आपल्या प्रभागामध्ये राहिलेली आहे। आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो। सामाजिक कार्यकर्त्या पूनमताई यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूनमताई रुपेश दबरी मानाची शाल आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी डॉक्टर कुमारी शर्वरी संतोष मोडले आपल्याला देण्यात येते। आपलं मनापासून स्वागत आहे। अशोक वैती साहेबांच्या प्रभागात झाला आणि खऱ्या अर्थाने मला सगळं महिलांना एक वेगळा आनंद इथे लुटता आला। एवढ्या 9 दिवस पावसाने जोरदार हजेरी दिली तरी पण महिलांचा उत्साह काय कमी झालेला नाही आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये वैती साहेबांचं नाव आहे। मला वाटतं की मी जेव्हा 2007ला निवडून आली त्यावेळी देखील पहिल्यांदा निवडून आली, पण कामं कशी करायची प्रभागात याची माहिती घेण्यासाठी मला असं वाटतं पहिल्यांदा मी वैती साहेबांनाच भेटली होती आणि प्रभागातली वेगवेगळी कामं त्यांच्या माध्यमातून कशी होतात ती आम्हाला अनुभवायला मिळाली। मला असं वाटतं असे मार्गदर्शक नेहमीच असले तर राजकारणामध्ये महिलांना देखील पुढे जाता येईल आणि आपल्या प्रभागातील कामं कोणत्या स्वरूपात करायची असतात आणि प्रशासनाकडनं कशी करून घ्यायची असतात हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकता आलं। साईधाम आनंद संस्था काजूवाडी यांच्या वतीने ह्या ठिकाणी आपण महाचंडिके याग यावर्षी ठेवलेल्या हा यागाचा 4थं का 5वं वर्ष आहे। नेहमीप्रमाणे यावर्षी लोकांना एकत्रित आणून, महिलांना खास करून एकत्रित आणून अशा प्रकारचा उपक्रम आपण करत असतो। ह्याच्यामध्ये धार्मिक उत्सव असेल त्या माध्यमातून याग आपण ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि लोकांना एन्जॉय करण्यासाठी एक सोनेरी दांड्या हा देखील ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व महिला असतील, लहान मुलं असतील, एक एन्जॉय करू शकतात आणि आपला आनंद ह्या ठिकाणी त्यांना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ केलेलं आहे। आणि मंडळाच्या वतीने नेहमी असे उपक्रम आपले चालू असतात। धर्मवीर आनंददिघे साहेबांनी सुरू केलेला हा धार्मिक उत्सव असेल, सांस्कृतिक उत्सव आहे, तो पुढे घेऊन जाण्याचं काम सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजचे हे उपक्रम जे कार्यक्रम आहेत, विभागात विविध ठिकाणी कार्यक्रम आहे, त्याच्यामधला हा एक याग आणि नवचंडी याग आणि दांड्या रसिकांसाठी एक हा कार्यक्रम ठेवलेला आहे।